दापोली तालुक्यातील अडखळ इरफान या मोहल्ल्यातील वालेट टाकण्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि एकच चर्चेचा विषय बनला। इरफान या मोहल्ल्यात फायजा पटेल हिने रजिस्टर पद्धतीने लग्न केल्याने जमातीने आणि जमातीचे अध्यक्ष इब्राहिम हजबा यांनी त्यांना वालेट टाकले। इब्राहिम हजबा यांनी जावेद पटेल यांची दावत बंद केली, कोणत्याही प्रकारचा कार्य करून देणार नाही अशी माहिती इब्राहिम हजबा यांनी मोहल्ल्यात पसरवली। जावेद पटेल यांची पत्नी जुलेखा पटेल हिला तिच्या मावशीच्या मैतावर जाण्यासाठी देखील इब्राहिम हजबा यांनी अडचण निर्माण केली। त्यामुळे पटेल कुटुंबियांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि इब्राहिम हजबा यांच्या विरोधात तक्रार करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडे केली। पटेल कुटुंबियांना पाहून आता शानदार कुटुंबीय देखील माध्यमांसमोर येऊन माहिती देत आहेत की आमच्या बरोबर सुद्धा इब्राहिम हजबा यांनी गैरवर्तन केलं आहे। इब्राहिम हजबा यांनी आमच्या बाबतीत जमातीची कोणतीही बैठक बोलवली नाही। गेले 8 महिने आम्ही इब्राहिम हजबा यांच्याकडे जात आहोत, मात्र इब्राहिम हजबा आम्हाला कधीही भेट सुद्धा देत नाही। मी इब्राहिम हजबाच्याकडे गेला होता तेव्हा त्या सांगितलं मी मला कशाला तू यातीमधून बोलवला होतास, तर मी ते तुझ्या मिसेसनी शिवेगाड्या केला। ते मी तिथे म्हटलं शिवेगाड्या केलं का काय केलं ना, ते बोलले तू याद घे आणि यादीतलं तिथे काहीतरी निर्णय लाव। जर शिवेगाड्या केलं नसले ना त्या आम्हाला तिथे काही माहिती पडेल। तो बोलतो असं ना मी जमात सगळे जेव्हा करीन तेव्हा मी बोलते काय तर सांगेन, ते आज लावीन उद्या लावीन आज लावीन उद्या लावीन तसा करायला गेला आणि टाळून टाकला ते बात। आणि कुठल्या गोष्टीची आमची दाद फिर्याद ते घेत नाही बस। आणि तिघे चौघे आहेत ना कमिटीतला, ते जे कमिटीतले लोक आहेत ते मनोमनाने आपलेच लोक न्याय करतात, बाकी इतर लोकांना कोणाला सांगत नाही। पटेल आहे इब्राहिम हजबा वालीत म्हणजे माझ्या नवऱ्याला जेव्हा कालशिकट रसला औषधासाठी त्याला लेटर मागितलं होतं, लेटर त्यांनी दिले नाही। आणि प्रत्येक वेळोवेळी मी त्यांच्याजवळ गेली की माझी याद लावा, माझी काय चूक आहे ती मला सांगा, मी त्याच्यावरती माफी मागण्याचा मला चूक सांगा, मी त्याच्यावरती माफी मागायला तयार आहे। त्याने आज पावत त्यांनी माझी दाद घेतली नाही। आता टंटामुखीशी जाऊन पण तिथे पण ते बसले नाही। चांगल्यान जावेद पटेल जुलेखा पटेल यांनी सांगितले की खरोखर हे जमातीचे लोक फुरारी असून त्यांना अन्याय करत बसतात, ज्याच्यासाठी कुणाच्यासाठी करायचा कुणासाठी नाही करायचा, एकासाठी घेतात ही नेम घेतात एकासाठी नाही, असे खोटे हे करत असतात।